देशाच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील महानायक तुमचा माझा स्वाभिमान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आदरणीय सुप्रियाताई सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब आणि व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवर, पक्षाच्या फ्रंटल व सेलचे सर्व अध्यक्ष, व्यासपीठाच्या समोर बसलेले पक्षाचे सर्व खासदार आमदार आणि बंधू भगिनींनो, आज पक्षाचा 27वा वर्धापन दिन. खरं तर वर्धापन दिन म्हणजे काय किंवा वर्धापन दिन कशासाठी साजरा करायचा, तर आजपर्यंत केलेल्या कामाचं सिंहावलोकन करावं, केलेल्या कामाचा आढावा घ्यावा आणि उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये काय नियोजन करावं, कशा पद्धतीने झेप घ्यावी याची चर्चा करण्यासाठीचा कार्यक्रम म्हणजे वर्धापन दिन. आणि म्हणून पक्ष स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास आपल्या सगळ्यांना मित्रांनो माहिती आहे. 2014 पासून मात्र संघर्षाचा काळ आपल्या सर्वांना पाहावा लागलेला आहे आणि गेले 22-23 वर्ष वेगवेगळ्या अडचणीमधून पक्ष जात असताना प्रचंड संघर्ष करत आम्ही सर्वजण कार्यकर्ते पक्षाचं काम करत आहोत. मात्र या 20-22 वर्षाच्या खडतर प्रवासामध्ये काही आनंदाचे क्षण देखील आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय चातुर्यामुळे असतील आणि आदरणीय साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे असेल आपल्याला चाखायला मिळाले आणि मध्यंतरीचा काही काळ आपण देखील राजकीय पक्ष म्हणून या महाराष्ट्राची सत्ता उपभोगली. पण नंतरच्या काळामध्ये काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हे सगळं चालू असताना देखील पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराखाली काम करतोय. मित्रांनो, खरं तर या महाराष्ट्रावर जे दिल्लीचं संकट वारंवार धडका मारतंय आणि या संकटातून या महाराष्ट्राच्या धर्माला बुडवण्याचं काम हा दिल्लीचे मोदी आणि शहा करतायत. मात्र हा महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, त्यांचा विचार या मातीमध्ये टिकला पाहिजे म्हणून आपण सातत्याने कष्ट घेतोय. काळ संघर्षाचा आहे. आपल्या सगळ्या नेत्यांना देखील संघर्ष करावा लागतोय. वेगवेगळ्या चौकशा असतील, ईडी असेल, सीबीआय असेल, ताईंच्या भाषेमध्ये आईस, इन्कम टॅक्स, सीडी, सीआयबी, सीबीआय, ईडी यांचा घाला पक्षाच्या नेत्यांच्या आजूबाजूने करकचून बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने होतोय. मगाशी आपण लवांडे सरांचा या ठिकाणी सत्कार केला, पण त्या सगळ्या पाठीमागचा जर अभ्यास मित्रांनो आपण केला तर अतिशय चुकीच्या पद्धतीने ज्या केसमध्ये त्यांचं नाव नाही या केसचा दाखला देऊन लवांडे सरांना अडकवण्यात आलं. आपला पक्षाचा कार्यकर्ता आहे महादेव वालगुडे, गेले कित्येक दिवस त्याच्यावर FIR केलेली आहे, पण चार्जशीट मुद्दा म्हणून दाखल केली जात नाही आणि सातत्याने जेलमध्ये टाकून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. काल परवा आम्ही पिंपरी चिंचवडला आंदोलन केलं, त्या ठिकाणी आम्हाला पोलिसांचे फोन आले, तुम्ही आंदोलन करू नका, तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. आमच्या आजूबाजूच्या स्थानिक कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात आणि उद्याच्या काळात देखील रोहितदादा एक आंदोलन करतायत, त्याला सुद्धा अजून परमिशन पोलिसांनी दिली नाही. म्हणजे एकंदरीत दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून होतोय. मात्र ह्या सगळ्या जे प्रयत्न आहेत, जे त्रास आहेत, हे सगळं मित्रांनो आपण आपल्या हृदयामध्ये जपून ठेवायचं आहे. एक दिवस येईल तेव्हा या महाराष्ट्रामध्ये आमची सुद्धा सत्ता असेल. आणि या पक्षाचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून सांगतो की या सगळ्याचा हिशोब, आमच्या नेत्यांना जो त्रास दिलाय, आमच्या पदाधिकाऱ्यांना जो त्रास दिलाय, या सगळ्याचा हिशोब या पक्षाचे हे तरुण कार्यकर्ते घेतल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला करायचा. पक्ष कार्यकर्त्यांना मित्रांनो मागाशी मी सांगितलं, वर्धापन दिनाच्या निमित्ताने मागील आढावा घेतला पाहिजे. विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी या नात्याने विद्यार्थी संघटनेवर मी बोललं पाहिजे, तेच अपेक्षित आहे. खरं तर विद्यार्थी संघटनेचा पदभार आदरणीय जयंत पाटील साहेब अध्यक्ष असताना मला मिळाला आणि पक्षामध्ये आम्ही एक सूत्र लागू केलं.
विशेषतः विद्यार्थी संघटनेत एक पदाधिकारी एक काम, प्रत्येक कामाला पदाधिकारी. मला असं वाटतं की पक्षामध्ये हे सूत्र आपण अंगीकारलं पाहिजे. पक्षामधल्या प्रत्येकाला स्पेसिफिक काम हे दिलं तर मला असं वाटतं त्या कार्यकर्त्याला एक दिशा मिळण्याचं काम या निमित्ताने होऊ शकतं.